संजय राऊतला प्रोफेसर डॉक्टर मेधा सोमय्यांनी डिफेमेशनची नोटीस दिली आहे। संजय राऊतने 48 तासात माफी मागावी असे मेधा किरीट सोमय्या यांचे ॲडव्होकेट सॉलिसिटर $46 लाख यांनी संजय राऊतला विचारलं आहे की गेले अनेक दिवस रोज मेधा सोमय्या 100 कोटीचा शौचालय घोटाळा आपण प्राध्यापक डॉक्टर मेधा सोमय्याचं चारित्र्य हनन करण्याचा हा जो गुन्हेगारी प्रयत्न करतात, एक कागद नाही, कोणी आपल्याला प्रश्न विचारला तर सांगतात हम जल्दी डॉक्यूमेंट जारी करेंगे। प्रोफेसर डॉक्टर मेधा किरीट सोमय्या माझी पत्नी आहे, रेवदंडा अलिबाग येथे तिचं शिक्षण झालं। डॉक्टर अच्युत महादेव ओक यांची कन्या 35 वर्ष कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवते। आधी रुईया कॉलेज आणि सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स। आणि गेली 15-20 वर्ष तुमचे ठाकरे सरकारचे घोटाळे लपवण्यासाठी ज्या पद्धतीने तुम्ही एका प्राध्यापिकाचा बदनामी करण्याचा जो प्रयत्न करत आहात, संजय राऊतनी ताबडतोब माफी मागावी लागणार। 20 दिवस आपण सातत्याने बोलतात, एक कागद नाही, एक पुरावा नाही, जेलमध्ये पाठवणार, मेधा सोमय्या जेलमध्ये जाणार, इकॉनॉमिक ऑफेन्सची कारवाई सुरू आहे, FIR दर्ज झाली आहे, होत आहे, एन्व्हायरमेंट नियमाचा भंग केला आहे, हे काय नौटंकी लावली आहे। आणि संजय राऊत नाही आहे, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते आहेत। म्हणजे हा अट्टाहास उद्धव ठाकरे यांचा आहे। जी 4 पानी नोटीस देण्यात आली आहे, या स्पष्ट सांगण्यात आलंय की अनेक पेपर कटिंग व्हिडिओ क्लिपिंग आम्ही बघितले। 100 कोटीचा घोटाळा, 100 कोटी कुठून आले, कुठला शौचालय कोणी बांधलं, केव्हा बांधलं, कसे बांधले, त्याचा तक्रारी काय झाला। मेधा सोमय्याच्या वकिलांनी लिहिले की गेले 5-15 वर्ष आम्हाला कुणाचं 5-10 वर्ष एखादं पत्र पण नाही, इन्क्वायरी पण नाही, चौकशी पण नाही, आणि तरी 100 कोटी ताबडतोब माफी मागायला हवी। अन्यथा IPC सेक्शन 500, 501, 506, 120B यांच्या अंतर्गत सिव्हिल आणि क्रिमिनल दोन्ही डिफेमेशन केसेस आम्हाला फाईल करावे लागणार। मेधा सोमय्या माझी पत्नी आहे, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची टीचर, प्रोफेसर, आणि त्यानंतर स्लम डेव्हलपमेंटमध्ये PhD केला। हजारो विद्यार्थी तिच्या हाताखाली शिकले आहेत। आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचा सरकार आणि परिवाराचे घोटाळे बाहेर आले म्हणून किरीट सोमय्याला डिस्टर्ब करण्यासाठी उद्धव ठाकरे दर 2-5 दिवसांनी बाप को जेल में डालेंगे, बेटे को जेल में डालेंगे, माँ को जेल में डालेंगे, ही माफियांची भाषा आहे। फेब्रुवारी पासून उद्धव ठाकरेंनी संजय राऊत थ्रू हे नाटक सुरू केलं। हे 12 प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्टेटमेंट फक्त दाखवतो। पहिलं त्यांनी 15 फेब्रुवारीला म्हटलं नील सोमय्या आणि राकेश वाधवान पार्टनर। हे काय मुख्यमंत्री आहेत? मुख्यमंत्री महाराष्ट्राचे असतात, माफिया सेनेचे नाही। आरोप केला राकेश वाधवान पार्टनर आणि पळून गेले। आज 100 दिवस झाले, एक कागद नाही, एक कंप्लेंट नाही। संजय राऊत डरपोक आहे आणि उद्धव ठाकरे महाडरपोक, एक पुरावा नाही देऊ शकले। हिम्मत असेल तर द्या ना। दूसरा, राकेश वाधवानी 460 कोटी रुपये नील सोमय्याच्या कंपनीत टाकले।
तिसरा, पीएमसी बँकेचा घोटाळ्याचे पैसे नील तोमय्याच्या कंपनीत. चौथा, की वसई येथे मनी लॉन्ड्रिंग करून पैसे आणले. नंतर जुहू येथे 100 कोटीचा जमीन घोटाळा ईडीचा समवेत. आणखीन पुढे पालघर येथे ईडीचे जॉईंट डिरेक्टर 260 कोटी रुपये तोमय्यांच्या कंपनीत बेनामी पद्धतीने टाकले. त्यानंतर पुढे प्रधानमंत्रीला पत्र लिहिलं की ईडीचे 4 ऑफिसर आणि किरीट तोमय्या मिळून हजारो कोटीची वसुली करतात. पुढे किरीट तोमय्यांनी 7,500 कोटी रुपयाचा घोटाळा करून अमित शहाला दिले. एका पाठोपाठ एक असे अनेक आरोप संजय राऊतने केले. आता त्यांना धडा शिकवण्यासाठी तोमय्या परिवाराने निर्णय घेतला की एक तर धडा शिकवला पाहिजे. ठाकरेंनी अशा प्रकाराने आरोप केल्यामुळे किरीट तोमय्या एक दमडी 1 इंच पण पुढे मागे झाला नाही. ठाकरे सरकारचे घोटाळे काढल्यात आणि या महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करणारच. मी परवा मुंबई पोलीस कमिशनरनी जे बेनामी FIR केली त्याच्या विरोधात हायकोर्टात याचिका केली. काल प्रताप सरनाईकच्या विरोधात याचिका केली. पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांचे 19 बंगले यांची याचिका होणार आणि त्याच्या नंतरच्या आठवड्यात अनिल परबचे बेनामी प्रॉपर्टीमध्ये रिसोर्टच्या विरोधात याचिका होणार. आमचा संघर्ष चालूच राहणार आहे. पण एक धडा शिकवण्यासाठी संजय राऊतला माफी मागावी लागणार. मैं प्रोफेसर डॉक्टर मेधा तोमय्या, इन्होंने उनके वकील ने संजय राउत को डिफेमेशन की नोटिस दी है. संजय राउत ने जो लगातार गए 15-20 मिनट रोज मेधा तोमय्या की बदनामी करने का, कैरेक्टर एसेसिनेशन करने का जो माफिया सरदार के कहने पे प्रयत्न किया है, इसके लिए यह नोटिस है. 100 करोड़ शौचालय घोटाला, 100 करोड़ शौचालय घोटाला, कल डेट डॉक्यूमेंट देंगे. अभी इनकी गिरफ्तारी होगी. EOW FIR करने जा रही है. CRZ का नोटिस आया है. ये नौटंकी डराने के लिए, टेरर पैदा करने का एक डॉक्यूमेंट, एक हमने एक नए पैसे का घोटाला नहीं किया है. गए 5-10 साल में एक लेटर भी किसी एजेंसी का नहीं आया है. और इसके लिए संजय राउत ने 48 घंटे में माफी मांगनी चाहिए. गए 3 महीने में उद्धव ठाकरे जी ने उनके प्रवक्ता संजय राउत के द्वारा 10 आरोप लगाए, एक डॉक्यूमेंट नहीं. राकेश वाधवान से पार्टनरशिप से लेके 7,500 करोड़ अमित शाह को इकट्ठा करके देना, नील तोमय्या की कंपनी में 460 करोड़ आए. एक पुरावा ने, एक डॉक्यूमेंट ने खाली आरोप करना, टेरर फैलाना और भाग जाना. ये उद्धव ठाकरे जी ने माहौल खड़ा करने का प्रयास किया है. हमारी लड़ाई भ्रष्टाचार के सामने जारी रहेगी. मैंने गए 2 दिन में 2 याचिका दाखिल किए. अगले 2 सप्ताह में प्रताप सरनाईक के विरुद्ध याचिका हो गई. खार की मारपीट की जो संजय पांडे जी ने एक फेक FIR की, उसके खिलाफ याचिका दाखिल हो गई. अगले 2 सप्ताह में उद्धव ठाकरे जी के 19 बंगले और अनिल परब का बेनामी रिसोर्ट के खिलाफ भी याचिका दाखिल करेंगे. घोटालेबाज ठाकरे सरकार से महाराष्ट्र को माफिया मुक्त करने का ये मेरा धर्म है. हम निभाएंगे. Professor Dr. Medha Kirit Toomeya has issued a notice of defamation against Mr. Sanjay Raut, the spokesperson of Uddhav Thackeray's Shiv Sena. For last 20 days, daily he is making allegations about 100 crore toilet scam.
Daily he says, I will be releasing document, I will be releasing document. Kirit Somaiya, his son Nil Somaiya, wife Mehda Somaiya will be behind the bar. EOW starting investigation. CRZ Environment Ministry is taking action. All this is just to divert attention, but enough is enough. In last 3.5 months, dozens of such allegations made, not a single document is released. Uddhav Thackeray want to create a terror, but let me challenge Uddhav Thackeray sahab. We are committed to make Maharashtra mafia mukta Maharashtra, and that's why within 48 hours Sanjay Raut will have to apologize. Otherwise we will go ahead with civil and criminal defamation. सर, डिफॉर्मेशनची नोटीस तुम्ही पाठवलेली आहे, 48 तासांचा अवधी मागितलेला आहे आणि मेलवर सुद्धा ही नोटीस देण्यात आलेली आहे. जर माफी मागितली नाही तर पुढचं ऍक्शन तुमचं काय असणार? याचा अर्थ आहे की पुढच्या आठवड्यात म्हणजे आज आम्ही पोलिसांना पण नोटीसची कॉपी पाठवणार आणि पुढच्या आठवड्यात एका बाजूला क्रिमिनल डिफेमेशनमध्ये मुलुंड पूर्व पोलीस स्टेशनमध्ये मेधा सोमय्या कंप्लेंट फाईल करणार आणि त्याचसोबत ती कंप्लेंट फाईल केल्यानंतर मुलुंड कोर्टात क्रिमिनल डिफेमेशनची पिटिशन आणि मुंबई उच्च न्यायालयात सिव्हिल डिफेमेशन. या डिफेमेशन च्या मागे पैसा हा मुद्दा नाही आहे. 1 रुपया असेल तरी चालेल, पण संजय राऊतनी 2017 असंच डिफेमेशन करायचा प्रयत्न केला होता आणि हायकोर्टाने त्यावेळी त्यांना थांबवलं होतं. पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी हा असा प्रकारचा बदनामीचा प्रयत्न सुरू केला आहे, त्यांना थांबवणार. सर, सीबीआयच्या रेड्स चालू आहेत मुंबईमध्ये, खूप मोठे बिल्डर आहेत. यामध्ये आपण देखील काही लोकांची नावं घेतली, ते आरोप केले, ते बिल्डर देखील आहेत. यामध्ये अविनाश भोसले असतील, राकेश छापरे असतील, असे मोठे बिल्डर आहेत. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या? काय झालं आपल्याला आठवत असेल, म्हणजे गुड क्वेश्चन, की PMC बँक, DHFL, काही नॅशनलाइज बँक, म्हणजे एका बाजूला NBFC, एका बाजूला येस बँक, एक तिसरा PMC बँक, ह्यांना वाधवान ब्रदर्सनी जबरदस्त लुटलं. हे दोन्ही बंधू आहेत, एकाने PMC, दुसऱ्याने येस बँक आणि येस बँकचे मालक. तर पहिला टप्पा जो झाला CBIने किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीजने, जे बँक होते त्यांचे डिरेक्टर आहे मेन ज्यांनी लूट माजवली. आता त्याचे जे लाभार्थी आहेत, लाभार्थी म्हणजे अनेक बिल्डर असेल, बाकी लोक असेल, त्यांनी त्यातनं जे कर्ज घेताना फोर्जरी केली, चिटिंग केली, तर त्याच्यावरचा कार्यवाहीचा टप्पा सुरू झालेला आहे. 2 दिवसापूर्वी छाबरिया नाही, एक मिनिट, रेडियस ग्रुप ना, आता परत मग पुढचं. आता पहिला टप्पा जे डायरेक्ट बिल्डर, मग त्या डायरेक्ट बिल्डर कडून जर कुठे पुढे पैसे गेले असेल, छाबरियांचं ऑफिस मला तर BKC मध्ये आहे, तर BKC मधून तिथे बांद्राला जवळ जर कोणाचा खात्यात पैसे गेले असेल तर त्याची चौकशी होणार. मी जे सांगतोय जबाबदारीने जाणीवपूर्वक सांगतोय. तुम्ही ज्या पद्धतीने आता आरोप लावलेत आणि म्हणजे संजय राऊतांच्या तुमचं असं म्हणणं आहे की ते उद्धव ठाकरेंचे प्रवक्ते आहेत, उद्धव ठाकरेंवर आरोप लावत आहेत. आपण बघितलं की नवनीत राणांच्या विरोधामध्ये सेडिशनचे चार्जेस लावण्यात आलेले आहेत. कदाचित तुमच्या विरोधात लावले तर ते केलं ना त्यांनी प्रयत्न. हे सगळं नाटक उद्धव ठाकरेंनी करून झालं, विक्रांत निमित्त करून माझ्यावर देशद्रोहाचा आरोप लावण्याची सगळी तयारी झालीच होती, पण न्यायालयाने किरीट सोमय्या, नील सोमय्याला वाचवलं की टोटल फेक. 57 कोटी रुपये, अन्यथा मला बोलायला अलाउड नाही, म्हणजे नाही बोलायला. पण आता आपण प्रश्न विचारला आहे, माझ्यावर राजद्रोह, देशद्रोह, काय कथा, हे सगळेच उद्धव ठाकरेंनी संजय राऊतला बोलायला लावलं होतं. हे बघ, प्रवक्ता जो असतो स्वतःचं काही बोलू शकत नाही, पार्टीचा अध्यक्ष सांगतो ते बोलायचं असतं. तर हे सगळेच उद्धव ठाकरेंनी उद्योगधंदे करून बघितले. हेच करायचं होतं त्यांना की वर्तमानपत्रात संजय राऊतने प्रेस कॉन्फरन्स घेतली, 57 कोटी, रात्री कोणीतरी गेलं, FIR
आता गेल्या परवाच्या सुनावणीत महाराष्ट्र सरकारला मुदत मागवावी लागली, कारण काहीच नाही आहे. 57 पैशाचं डॉक्युमेंट नाही. मला उद्धव ठाकरेंना प्रश्न हे विचारायचा आहे, EOW ना तुम्ही नील सोमय्या किरीट सोमय्याला 4-4 दिवस बोलवले, तक्रारकर्त्याला बोलवला, RTI वाल्याला बोलवला. ज्यांनी बातमी दिली त्या संजय राऊतला केव्हा बोलवणार आहे EOW? मागा त्यांच्याकडून पुरावे, का नाही मागत? संजय राऊत यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत सरकार असल्यानं संयमाची भूमिका घेतली, पण आता मात्र जशाच तसे भूमिका घेतली जाणारी सेनेकडून. ही संयमाची भूमिका आहे. 57 कोटीचे पेपर का नाही देत? एका प्रोफेसर महिलेवर 100 कोटीचे रोज आरोप करायचे, याला संयमाची भाषा म्हणतात. एक कागद नाही, एक दमडीचा नवीन पैसेचा भ्रष्टाचार नाही. माँ बेटा बाप तीनों को जेल में डालेंगे, ही माफियांची भाषा आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे कोणाला शिकवतात? सगळी गुंडगिरी करून झाली. खार पोलीस स्टेशनला पण किरीट सोमय्याची हत्याच करण्याचा प्लॅन होता. काचातून एवढा दगड आला ना, काच फुटली ना, तर ड्रायव्हरनी गाडी अशी तशी झाली असती तर तो दगड इथे लागला असता तर पुण्याला तेच केलं वाचील. म्हणून काय नाही, माफियांची आता हालत खराब झाली आहे. म्हणजे माझा आता शेवटचा प्रश्न की पंतप्रधानांच्या विरुद्ध बोलल्यानं जर राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो, ट्विट केल्यावर जर गुन्हा दाखल होतो, तर मग सातत्यानं तुम्ही ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांचा एक मिनिट, विषय डायव्हर्ट करू नका प्लीज. मी जे हे 10 आरोप भ्रष्टाचाराचे मी नाही लावले आहेत, उद्धव ठाकरेंनी लावले. FIR उद्धव ठाकरेंनी केला. मेधा किरीट सोमय्या, डॉक्टर अच्युत महादेव ओकची मुलगी, रुईया कॉलेज TISSची प्राध्यापिका, उद्धव ठाकरेंनी 100 कोटीच्या शौचालयाचे आरोप लावले. त्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. उद्धव ठाकरेची सही आहे. आदित्य ठाकरेंनीच दिले होते आदेश. काय आहे? एक कागद आहे का? एक कागद. म्हणून ही माफियागिरी ठाकरेंची नाही चालणार. सर, पुन्हा एकदा संजय छाबरिया यांच्या मुद्द्यावरती सीबीआयच्या कारवाईवर येतोय. अविनाश भोसले सुद्धा आता सीबीआयच्या रडारवर आहे आणि त्यांचे नेमके कुणासोबत संबंध आहेत काय म्हणाल? आणि ते गायब आहेत. असं आहे की 2 गोष्टी आहेत. संबंध कुणाचे कुणाची असो हा एक भाग आहे, पण लाभार्थी अशा वेळेला ज्यावेळी इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीज किंवा कोर्ट आहे ना, लाभार्थी कोण हे बघते. जर चोरीचा माल उद्धव ठाकरेंचे सालेची 6.5 कोटीची प्रॉपर्टी अटॅच झाली, बिकॉज तो घोटाळ्याचा पैसा पाटणकरकडे आला आणि त्याचे त्यांनी 12 प्लेट घेतले. तर इथे पण अविनाश भोसले असो की छाबरिया असो, जर छाबरियाच्या खात्यातून किंवा ते BKC 10 बिल्डिंगमध्ये जर कुठला तरी पॉलिटिशियनचे फ्लॅट असेल, पण ते प्रामाणिकपणे घेतले असेल तर नॉथिंग टू वरी. पण ते अकोमोडेशन असेल, ॲडजस्टमेंट असेल, तर तो लाभार्थी झाला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.